राहुरी आणि बारामतीमध्ये लवकरच पोटनिवडणूक होणार असून या दोन्ही मतदारसंघातील विविध अपडेट्स सध्या समोर येत आहेत। बारामती पोटनिवडणुकीचे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आधी तुम्हाला सांगतो, त्यानंतर कुणाचं पारडं जड कुठे आहे यावर आपण जी माहिती घेणार आहोत ती देखील घेऊया। पहिलं तर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं म्हटलं जात आहे आणि शिवसेना ठाकरे गटाने देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून माध्यमे देत आहेत। या सगळ्यात काँग्रेस तर बारामती आणि राहुरी हे दोन्ही मतदारसंघ लढवण्यावरती ठाम आहेत। आज दुपारपर्यंत त्यांचा उमेदवार कोण असेल हे काँग्रेस जाहीर करणार असल्याचं कळतंय। जर आज नाही झाला तर उद्यापर्यंत तरी ही फायनल होऊनच जाईल। त्यामुळे बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणं कठीण दिसतंय। बारामती अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे निवडणूक लढवत असल्याने सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा असं मुख्यमंत्री फडणवीस सर्वांना आवाहन करत असल्याचं दिसतंय। यातून महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कृती जपली जाईल असं भाजप आणि शिंदे गटाचं देखील म्हणणं आहे। बारामतीमध्ये सुनेत्राताई उद्या त्यांचा निवडणुकीचा अर्ज भरतील आणि उद्यापर्यंत तरी काँग्रेसचा देखील एक उमेदवार बारामतीमध्ये कोण असेल हे ठरून जाईल। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते या सगळ्यामध्ये मागे राहिले नाहीयेत। जयंत पाटलांनी संजय राऊतांची भेट घेत बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामना कार्यालयामध्ये चर्चा केली असल्याचं देखील म्हटलं जात आहे। आता फक्त राहुरीबद्दल सांगायचं झालं तर शरद पवारांच्या पक्षातून प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिले जे शिवाजीराव यांचे पुत्र आहेत त्यांनाच भाजपने उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। जनभावना त्यांच्यासोबत असल्याचं म्हणत भाजपने हा निर्णय घोषित केलेला होता। आता या निवडणुकीत ठाकरे यांचे स्थानिक पदाधिकारी म्हणतायत की काँग्रेस निवडणूक लढवणार असेल राहुरीमध्ये तर आपण पण आपला उमेदवार उतरवला पाहिजे। काँग्रेसने जवळपास त्यांचा उमेदवार हमखास राहुरीत उतरणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे राहुरीत देखील मोठा राजकीय पेच निर्माण होईल असं आता म्हटलं जात आहे। मंडळी, आता दोन्ही मतदारसंघात कुणाचं पारडं जड आहे हे आपण जाणून घेऊया। बारामतीबद्दल सांगायचं झालं तर विधानसभा 2024च्या निवडणुकीत अजित पवार हे 1,80,000हून अधिक मतं मिळवत बारामतीमध्ये जिंकून आले होते आणि त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजे युगेंद्र पवार यांना 80,000 मतं मिळाली होती। काँग्रेसचा आणि ठाकरेंच्या सेनेचा दबदबा या भागामध्ये तितकासा नाहीये। दोन्ही पक्षांचा दबदबा हा बारामतीमध्ये कमीच आहे। तरी देखील काँग्रेसला या भागातून निवडणूक लढायची असल्याचं म्हटलं जाते। महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने उमेदवारी देणार नाही हे आधीच घोषित केलेलं होतं। सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याने सुनील तटकरे यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत। तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याने तेही उमेदवार देणार नाही असं तटकरे यांनी स्वतः आज सांगितलंय। याशिवाय तटकरे यांनी माहिती दिली आहे की काँग्रेसशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आज बोलणं होईल आणि त्यांना देखील निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली जाणार आहे। पण खरगे ही विनंती ऐकणार का? कारण की काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते जेव्हा जेव्हा एखादा निर्णय घेतात त्याला खरगे यांनी नेहमीच पाठिंबा दिल्याचं एक म्हटलं जातं। जसं की मागच्या वेळेला आपण जर बीएमसीची निवडणूक पाहतो तर तिथे देखील मनसेने एक काँग्रेस सोबत लढावं किंवा महाविकास आघाडी म्हणून बीएमसी लढावी ही जेव्हा एक मागणी होत होती म्हणजे शिवसेनेकडून आणि मनसेकडून ही जेव्हा मागणी होत होती तेव्हा काँग्रेसने त्यांचं न ऐकता स्थानिक पदाधिकाऱ्यांचं ऐकलं होतं। त्यामुळे बारामती आणि राहुरीसाठी असं होईल का हा प्रश्न आहेच। काँग्रेस ऐकेल का हा प्रश्न आहे। पण जर काँग्रेस बरोबर चर्चा फिसकटली तर बारामती हा अजितदादांचा बालेकिल्ला असल्याने आणि त्यातही शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देत नसल्याने सुनेत्राताईंचाच येथे पगडा भारी होणार आहे। याशिवाय माहिती अशी मिळते की बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवारांनी अर्ज भरलाय। त्यामुळे बिनविरोध ही निवडणूक होत नाहीये। बारामतीची निवडणूक तरी बिनविरोध होत नाहीये एवढं मात्र नक्की आहे। ते 19 उमेदवार कोण याचा व्हिडिओ आपण वेगळा करूया, त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता राहुरीबद्दल सांगायचं झालं तर भाजपने शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। काँग्रेस देखील राहुरीत त्यांचा उमेदवार उतरवू इच्छित आहे। तर मागच्या वेळी जे शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढून तनपुरे हे निवडणूक पराभूत झाले होते तेच तनपुरे पुन्हा निवडणूक लढण्यास तयार आहेत। मागच्या वेळी 35,000 मतांनी तनपुरे यांचा शिवाजीराव कर्डिले यांनी पराभव केला होता। पण जनाधार जर सहानुभूतीच्या बाजूने गेलं म्हणजे शिवाजीराव हे आता हयात नाहीयेत त्यामुळे
त्यांच्या बाजूने आणि सहानुभूतीच्या बाजूने जर जनाधार गेला तर पुन्हा कर्डिले यांचे पुत्र विजयी होऊ शकतील आणि परत शरद पवार यांच्या पक्षातून तनपुरे यांना तिकीट मिळतंय का हा प्रश्न आहेच, कारण त्यांनी स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी सोडल्याचं जवळपास निश्चित केलं होतं. मग अशात राष्ट्रवादीची मतं त्यांना मिळू शकणार नाही आणि अपक्ष म्हणून लढले तर अपक्षाचं जे चिन्ह असतं ते जनतेपर्यंत पोहोचवण्यास खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे इकडे देखील तनपुरे किंवा काँग्रेस जरी निवडणूक लढवण्याचा एक निर्णय घेत असेल तर भाजपचंच पारडं जे आहे ते जड आहे आणि त्यामुळे अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित होतोय. शिवाय अजूनही ठाकरे यांचं राहुरीत उमेदवार द्यायचं की नाही हे देखील ठरायचं असल्याने सध्या तरी भाजपचंच एक पारडं जे आहे ते जड आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.